गावदेव रांजणी संघाला चार सम्राट चार सम्राट जो आता त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर यात्रा यांच्याशी लागतो दोन सेमीफायनल म्हणजे हा सेमीफायनल तोच आहे दोन बरोबर तोच सेमीफायनल एक सेमीफायनल झालेली कोणते होतील ना तीन तीन वर्ष त्याला टाकला बिलाल माझे वाट बिलाल माझे वाट तर राजवीर संघाकडून सर्वजण मैदानामध्ये घोटेराम आणि त्याच्या समोर त्याचा सहकारी फलंदाज चालू आहे ना रे तीन वर्षांचा तीन तीन होतील ना तीन तीन Saya nak bikin yang tenang, saya bikin instan botol kan. Kalau kau tinggal dulu, dulu dia kan kau botol kan, lagi. Kino ini juga. Gajinya nggak ada. गोटीराम आणि त्याचं नाव काय रे अशोक आणि गोटीराम ही जोडी मैदानामध्ये पंच सुरेश गरज सरांचा अधिकृत इशारा होतोय सामना सुरू होण्याचा तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हेमन आता मात्र गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतोय हेमन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलेलं आहे तर सामना गेली फलंदाज गोटीराम पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू त्यामध्ये पहिल्या चेंडूवर चांगला फटका आणि चेंडू निघून जाते सीमा पार षटकार दोन टोला वजा टोला आणि चेंडू सीमा गेला षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं फलंदाज गोटीराम याने क्या बात आहे गोटीराम आपलं काम बजावताना 40 धावांचं लक्ष आहे आणि 40 लक्षाचा पाठला करताना अगदी पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वतःच आणि संघाचं अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे हेमंत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गात पुन्हा एकदा सामना केला फलंदाज गोटीराम पाणी पडले ना इथे मात्र एमपीच्या वरून चेंडू टोळलेला आहे आणि इथे मात्र आपण पाहतो या दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावपळे 8 आपण बकासूरला रोखायचं आहे बकासूर बैलाला मैदानात जाऊन द्यायचं नाही हॅलो हॅलो बोलो हाँ बोलो मैडम हाँ बोलो बोलो काय केलं काय छान केलं हाँ बोलो बोलो हाँ हाँ बोलो हॅलो आवाज नाही आला मॅडम आवाज नाही आला नहीं 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 हो गई वो आपकी हो गई है हो गई वो ठीक है ओके ओके आणि हा चौकार संघाच्या धावसंख्येला चौकाने आकार धावसंख्या 4 ने वाढ होती धावपलकावर 18 धावा गोटीराम आज आक्रमक मोड मध्ये पाहायला मिळतोय 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला जी कामगिरी राजू त्याने दापोड संघाने करताना आपल्याला पाहायला मिळतोय तशाच प्रकारे कामगिरी आता मध्ये गोटीराम करताना पाहायला मिळत आहे धावसंख्या 18 40 लक्षाचा पाठला करताना
18 धावा धावपळ झलकल्या गेलेत. आपण सामना पाहतोय विथ आणि दापोडे विरुद्ध गावदेवी रांजणी या दोन संघामध्ये आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी पिंपळकर विरुद्ध जर्मन सरोन या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना सरोन पिंपळकर मधील विजय संघ उपक्ष रांजणी दापोडे मधील विजय संघ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस चांगला चेंडू यावेळी मध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपळीवर 18 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 22 धावांची अजून आवश्यकता आहे. ऑनलाईन स्कोरर संजय गोंवी आणि एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवताना की 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति षटकामागे 11 ते सरासरी धावा झळकायला लागतील गावदेवी रांजणी संघ हा सामना जिंकण्यासाठी. ज्ञानदेव पाटील गोलंदाजी मार्कवर आता मात्र सज्ज होते. तर सामना करेल यावेळी फलंदाज अशोक. अशोक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. सामना अशोक फलंदाजीसाठी सज्ज होते. हेमंत ज्ञानदेव गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. एक धाव फलंदाजी पूर्ण केला स्लिप होतोय क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेत. मनोज पाटील हे स्लिप झालेले आहेत आणि पावसाळी क्रिकेटमध्ये हे दृश्य दुर्मिळ नाही. हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते कारण आउटफील्डमध्ये खूपच पाणी साचलेलं आहे. क्षेत्ररक्षक एक विनंती असेल की आपण स्वतःची देखील काळजी घ्यायची. मनोज पाटील यांनी चांगला प्रयत्न केला होता. स्लिप झालेला आहे. यावेळी स्लिप केलेल्या चेंडूवर डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला गेला नाही. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावने संघाची धावसंख्या वाढून होते. धाव 21 धाव. आता मात्र 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 10-19 समीकरण. 10 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी रांजणी संघाला. तिथे फोटाच होता हवा तसा फायदा उचलता आला नाही. ऑन साईडला केला होता त्यामध्ये चेंडू जातो ऑफ साईडला. पंचांचा लेग बॅच इशारा होतोय. अव्वल धाव लेग बॅचच्या रूपाने. धावसंख्या डबल टू 22 धावा. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे रांजणी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सुरू असलेला सामना आपण पाहतोय दापोडे विरुद्ध रांजणी या दोन संघामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा पाऊस होतो निघून जातो यशरक्षी जादामध्ये. निर्भय चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. 8-18 समीकरण. दुसरे षटक मार्गास आहे. ज्ञानदेव पाटील दुसरे षटक चालतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय फायनल रिझल्ट मध्ये. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे. चेंडू थांबला जातोय कारण आउटफील्ड मध्ये देखील पाणी साचलेलं आहे आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केला. तिसरी धावण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र अखेर पहिला फलंदाज अशोक याची खेळी संपुष्टात येते धावचीच्या रूपाने. अनिल का 40 या लक्षाचा पाठला करताना धावसंख्या धावपळीवर झालेली ती 24 धावा. इथे मात्र बेट झालेला एक्स्ट्रा चेंडू निघून जातो लॉंग शॉट रिझन मध्ये.
पंचांचा वाढचा देखील इशारा, म्हणजे 3 धावा आपल्याकडे जोडल्या जातील आणि 3 धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 27. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 7-13चं समीकरण. मात्र अजूनही या सामन्याचा सातबारा स्पष्ट नाही. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पद्धत होईल त्याने दापोडे विरुद्ध गावदी नांदूर या 2 संघामध्ये 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी गावदी नांदूर संघाला. पडलं 7-13. आपण मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील देखील केला जातोय. पंच संमत नाहीत. तर अशा प्रकारे या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलक 27 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता राजबाई संघ विजयासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयमन सरवले विरुद्ध गावदेव पिंपळकर. ज्यामध्ये टॉस जिंकून गावदेव पिंपळकर संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करता येईल तर यानंतर अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अन्यथा आपण षटके कमी करू. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. जर जास्त षटकांचे 3 षटकांचे सामने खेळवायचे असतील तर वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक चिंतामण अकॅडमीसाठी आलेलं आहे. चिंतामण गोलंदाजी मार्गवर पण चिंतामण गोलंदाजी मार्गवर आल्यानंतर पाहूया चिंता कुठल्या संघाची वाढते. तर 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी रांजणी संघाला. चिंतामण सामना करून फलंदाज गोटीराम याने आज चांगली फलंदाजी केलेली आहे. कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार, एक चौकार देखील काही सामन्यामध्ये अमरस्पोर्ट्स कासकर संघाला बाळासाहेब प्रतिष्ठान भिनार संघाने पराभूत करून फायनल मध्ये धडक मारलेलं आहे. भिनार संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. चिंतामण यावेळी सामना करून फलंदाज निलकंठ पोस्ट चेंडूला कव्हर करण्याच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबतोय. मात्र तो 2 धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. ओव्हर थ्रो झालेली आणखी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या तब्बल 4 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावून पडून 4 धाव पूर्ण. या चौकारीने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतो. धावसंख्या 33. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. आज गोटीराम मात्र खेळपट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एका बाजूने नांगी टाकून फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळालेली आहे. वायू मात्र फुल चेंडू आणि अशा प्रकारे चेंडू निघून जातो सीमावर. षटकार केवळ एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेवल कुलटाचा फील्ड करताना फलंदाज निलकंठ. निलकंठच्या पॅड बद्दल हा फटका पाहायला मिळतोय. केवळ एका धावेची आवश्यकता आहे. खुर्ची एवढी नाही तर खुर्ची आहे. 4 चेंडूने एका धावेची आवश्यकता. अगदी सोपं समीकरण एबीसीडी प्रमाणे सोपं समीकरण गावठी राजधानी संघासाठी. कारण तब्बल 4 चेंडू आणि फक्त एका धावेची आवश्यकता. विजय फटका पाहायला मिळेल का? यस,
विजय षटकार आणि विजय संपादन केलेले गावठी राजबिले संघाने. अभिनंदन गावठी राजबिले. या सामन्यातील मॅन ऑफ मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, ज्याने चोखपणे बदललेलं आपल्या संघाचं काम, प्रतिस्पर्धी संघाचं काम केलंय तमाम, तो गोटीराम ठरलाय. या सामन्याचा सामना आहे. गोटीराम इज मॅन ऑफ द मॅच, ज्याने 18 धावांचे योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा देखील समावेश आहे. गोटीराम पण मॅन ऑफ द मॅचचा वर्चस्व घेण्यासाठी या आणि लगेच जर्मन सरोली संघाने आपल्या शत्रुक्षण सजवा गावठी पिंपळगाव संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. गोटीराम ठरलं या सामन्याचा सामना होईल आणि गोटीरामास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. रामेंद्र भोईर यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी यायचं आहे. पोर्तुगीज क्रिकेटमधील पहिला असा खेळाडू ज्यांनी सलग 6 चेंडूमध्ये 6 चौका ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला होता. कालवरे मैदानावर त्यांनी हा कारनामा मला वाटतं केला होता, ज्यावेळी आम्ही सोनाले मैदानावर समालोचन करत होतो आणि त्यांच्या शुभ असं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक गोटीराम याला दिलं गेलेलं आहे. वेलपेट गोटीराम अँड ऑल द वेज नेक्स्ट मॅच. हार्डलक वीरताने दापोडे गावठी राजवीर संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारलेला आहे. सुजय शेरा यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. तसेच शरद भोईर साहेबांचे सुपुत्र सागर भोईर यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. अक्षयजी भोईर मोस्ट वेलकम, आपलं देखील अधिक स्वागत आहे. आता मात्र सामना आपण पाहणार तर गावठी पिंपळकर विरुद्ध जॉन सरोली क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. रांजली संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारलेले आणि या अगोदरच बाळासाहेब प्रतिष्ठान भिनार संघाने अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये धडक मारलेले. तर गावठी पिंपळकर संघाने सार्वजनिक मैदानामध्ये पाठवायचे. निलेशजी चोरगे साहेबांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. भावी सरपंच आहेत, सरवली गावचे युवा नेते आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित आपण सरपंचांच्या रोलमध्ये भूमिकेमध्ये त्यांना पाहू शकता. परत येईल सुधाकर नक्कीच अगदी हेल्मेट घालून खेळपट्टीवर पाहायला मिळते आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये पहिला विक्रम आपल्याला पाहायला मिळतो, कारण रबर क्रिकेटमध्ये किरण पवारचा हेल्मेट खूप प्रसिद्ध झालेला आहे आणि आता मात्र सुधाकरचा हा हेल्मेट प्रसिद्ध होईल. फोर्टीन मधील पहिला खेळाडू आहे जो हेल्मेट मैदानामध्ये उतरलेला आहे. आपण सामन्याकडे हा सामना देखील 3-3 षटकांचा असणार आहे. गावठी पिंपळकर संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेला आहे आणि शतकक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेले जॉन सरोवर या संघाला. पंचाचा अधोगत इशारा होता. 3 षटकांचा सामना आहे. काही सामना 3 षटकांचा आहे आणि यानंतर जे सामना देखील 3 षटकांचा असणार आहे. तिथं नको काका काका बसा काका पुरे तिकडे बसा तिकडे बसा संतोष पाटील मॅन फ्रॉम सोनाली आपलं देखील अधिक स्वागत आहे. एक यशस्वी प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून मॅच स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक यशस्वी स्पर्धा अंडरची आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅनेजरचं पारितोषिक देखील त्यांनी पटकावलं. तर वळूया सामन्याकडे. पहिले ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो ज्यामध्ये संतोष आणि नंदू ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाज महेंद्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकांसाठी सज्ज झालेले.
हो हो हो, अगदी फटका. आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. अफलातून षटकार. क्या बात आहे. संतोष जोशी जोश मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून हा जोशीला षटकार. स्वतःचा आणि संघाचा आकार ओपन केलेल्या संतोषाने षटकाराने. बोल बोल दादा. हिमतरे यांची अपाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. चोपडी नाही, ही जादू खोपडी आहे. या खोपडीमध्ये अनेक नेत्यांचे मोबाईल नंबर, गाडी नंबर ठीक आहेत. कायमचा खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही की धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. एखाद्याने संघाची धावसंख्या वाढून होते धाव 7 धावा. पिंपळगाव संघ आपण पाहतो प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय पिंपळगाव संघाने घेतलेला आहे. यावेळी मात्र फ्लॅन मिस. चेंडूच्या लाईन मध्ये न येता अंधधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्या फलंदाजाने. नंदू एवढं मात्र निगाव चेंडू चांगली गोलंदाजी आता मात्र करताना महेंद्र आपण पाहतोय कमी षटकार खर्च केला आणि त्यानंतर चांगल्या लाईन मध्ये त्याला सुरुवात गोलंदाजी करताना पाहायला मिळते. महेंद्र राईट मोठा स्टंप. इथे मात्र दिशा भरकटलेला आहे. पंचांचा इशारा येतो वाईटचा. आव्हान तलावामध्ये भर आणि आव्हान तलावाने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. पहिला आणि सांगित पहिलं षटक मार्गच नाही. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढतोय आणि धावसंख्या 6 ने वाढून होते आपल्या घरी 14 धावा. हे संतोष दा पाहिजे का? संतोष दा, संतोष दा, हे संतोष दा पाहिजे का? येऊ का? शेतकऱ्यांच्या संघाची धावसंख्या वेगाने वाढले तर आपल्याकडे 14 धावा. हॅलो बोल. षटकाची समाप्ती बिनबाद जिंदाबाद 14 धावा. धावपळकर पाहायला मिळतात त्या गावचे पिंपळगाव संघाकडून. गोटीराम आपण संपर्क साधायचा. गोटीराम तुमच्यासाठी एक कॉल तिथे आलेला आहे. गोटीराम यांचे फॅन फॉलोअर्स वाढलेले आहेत आणि आता मात्र त्यांची किल्ली बघितल्यानंतर त्यांच्या फॅन्स देखील यायला सुरू झालेले आहेत. 48-85 असा त्यांचा गाडी क्रमांक आहे. भीम तरे जे त्यांचे खंडे समर्थक आहे ते सांगत आहेत. एक धावफलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या सिंगल वाढवण्याची धावफलकावर 16 धावा. मात्र मिस्टर फटका चेंडू स्वतः इष्टक्षक चेंडू खातो आणि आणखीन एक अर्थात पहिला फलंदाज बाद होतोय गावदी पिंपळकर संघाचा झेलबाच्या रूपाने. नो बॅटर गणेश पाटील आता मध्ये खेळपट्टी वनडाऊन पोझिशनला खेळण्यासाठी गेलेला आहे. 16 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे गावदेवी पिंपळगाव संघाचा. या अगोदर गावदेवी राजूरी संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारलेला आहे.
आणि गावठी राजूर संघ सेमीफायनल मध्ये धडक मारल्याबद्दल भूषण म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, सुखदेव भामरे यांच्याकडून त्यांचं अभिनंदन केलं गेलेलं आहे. खास करून द्वारकानाथ म्हात्रेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रेक्षक एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 17वर. 17 धावा दुसरी षटक मार्गस्थ आपण सामना पाहतो या गावदेव पिंपळ विरुद्ध जर्मन सरळ या दोन संघामध्ये. सरळपाड्याचे उद्योगपती जयराम भोईर साहेबांचे ते आगमन होते आणि त्यांचं देखील माजी अध्यक्ष प्रदीप चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. माजी पैलवान सुद्धा आहेत. अनेक आखाडे त्यांनी नक्कीच गाजवले आहेत. आता पॉईंटच्या चेंडू निघून जातो या वेगाने सीमा पार द्विपॉईंट रिझर्व मधून हा नेतृत्व चौकाराने संघाच्या धावसंख्या होतो आकार. धावसंख्या 4 ने 21 पोहोचतो 21. आपण वैद्य पहिल्याने सांघिक दुसरी षटकात आउट तर सामना करेल फलंदाज संतोष जोशी. कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. धावसंख्या स्थिर आहे. एवढं मात्र पिकअप शॉट चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिझल्ट मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. चौकार 4 धावा आणि या चौकाराने संघाची धावफलकामध्ये देखील बदल. धावसंख्या 25 धावा. 25 धावा धावफलक झळकला की आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.5 सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकवलेल्या आहेत आतापर्यंत गावदेव पिंपळकर संघाने. मात्र दिशा बरकडला पंचमेश्वर वाईट अवंत वाचपणे गणेश पाटील खेळपट्टीवर आहे आणि संतोष जोशी देखील खेळपट्टीवर आहे. 40+35+ कडे नक्कीच दोन्ही फलंदाजांचं लक्ष असणार आहे. गावदेव पिंपळकर संघाने कारण टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. छोटा चेंडू फायनल रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. पाणी साचलेलं आहे. चेंडू थोडासा थांबतो आणि परिणामस्वरूप तिथे कदाचित चौकार असता मात्र 3 धावा कारण वाईटचा देखील पंजरकडून इशारा आलेला आहे. वाईट +2 धावसंख्या 29 आणि आपण जी चर्चा करत होतो 35 किंवा 40 धावांची त्या कदाचित धावा होऊ शकतात हे चित्र दिसतंय आणि गावठी पिंपळगाव संघाचं देखील लक्ष ते असणार आहे. सुधाकर हेल्मेट घालून सज्ज आहेत फायनल रिझन मध्ये. इथं मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे आणि चेंडू निघून जात आहे सीमा पार स्ट्रेट हिट षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 35 धावा 35. लाईव्ह आहे ना लाईव्ह भावे सरपंच निलेशजी चोरगे हे देखील मॅचचा आनंद लुटत आहेत आणि यांच्याकडून पूर्ण नाश्त्याची सोय आम्हाला पुरवण्यात आलेली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्लेयर मिस. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर पाहायला मिळते 35 धावा 35. हो व्हॉट अ शॉट. एवढा रॉकेट शॉट आपण बोलतोय.
शॉर्ट पॉकेटचा हे भाई जरा आराम से मारो ना. धावसंख्या 6 वाढते आणि धावसंख्या 6 वाढून होते धावफलकावर 41. पागचा पाया होता ना पायाच्या विरुद्ध मी वापरलेला होता कोगावला. बघू मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. चौकार 10 का दम दाखवताना आपण बघतोय या गणेश पाटील. शॉर्ट पॉकेट रॉकेट शॉट देखील आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून. रॉकेट पिंपळकर सध्या रॉक बनताना आपण पाहतोय. रॉक स्टार आहे आणि भिवंडी टिंगल कट्ट्यावर सध्या फेमस आहे. भिवंडी क्रिकेट कट्ट्यावर देखील गणेश पाटील खूपच फेमस आहे. तिथे मात्र सरळ बॅटने हा ऑनड्रॉचा फटका एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण त्या 2 धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या वाढून होते धावफलकावर 47 धावा. 40+ क्रिकेटमध्ये 40+ धावसंख्या झालेली आहे. खरं तर डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. जे रणनीती आखली होती प्रथम फलंदाजी करण्याची पिंपळगाव संघाने त्या रणनीतीमध्ये जवळजवळ गणेश पाटील संघ यशस्वी ठरलेला आहे. हो अतिशय सुरेख फटका आतून तालीचुरी निघून जातो. पॉईंटच्या सीमा पार षटकार. शॉर्ट पॉकेटचा रॉकेट शॉट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अभि तो मैं जवा हो ते दाखवून देताना आपण बघतो गणेश पाटील. सुरुवाती तलवार लेकिन वही बार. रॉक ऑफ पिंपळकर त्याच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. तर निर्धारित 3 षटकामध्ये गावदेव पिंपळकर संघाने आपल्या धावफलक धावा केल्या त्या 53 आणि 54 लावून आव्हान ठेवलेलं जन मन सरोवर या संघासमोर. हो ना कॅमेरा जेवायला तरी दिला आम्हाला काय डबं झालं डबं मिळालं काय विजय भोईर ना गणेश पाटीलला पाच जगदीशचा फोन आला ना जगदीशचा त्याला गणेश पाटील यांनी जी फलंदाजी केली त्या फलंदाजीवर खुश होऊन सचिन विजय भोईर LLP यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक गणेश पाटील याला गुगल पे किंवा फोन पे संध्याकाळी रात्री केलं जाईल. नक्कीच सचिन विजय भोईर खूप खुश आहेत. LLP आहेत आणि त्यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक गणेश पाटील याला दिलं जाईल. गुगल पे किंवा फोन पे ऑनलाईन पेटीएम देखील करू शकतात. प्रथम फलंदाजी करताना 53 धावा धावलेल्या त्या गावदेव पिंपळगाव संघाने आणि 54 धावांचं लक्ष तिथे मध्ये जॉन सरोवर संघाकडून ठेवलं गेलेलं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कबीर आणि त्याच्या समोर त्याचा सहकारी फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेला आहे. महेंद्र आणि कबीर आता पूर्णपणे गदार संतापलेल्या कबीरवर असणार आहे. खागीची बिल्डिंग खाक झाल्यानंतर कबीर याने त्या खाक्यातून उंच भरारी घेतलेला आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे कोसळल्यानंतर. आणि कबीरने तो राग इथे नक्कीच मागील सामन्यामध्ये दाखवला होता. लगातार 48 घंटे त्यांनी पाईप धरून तिथे पाणी मारलेलं आहे आणि ते प्रतिस्पर्धी संघाला आज मागील सामन्यामध्ये पाणी देखील पाजलेलं आहे. पाणी देखील वरून सुरू आहे. पाहूया या सामन्यामध्ये तशाच प्रकारची फलंदाजी जी अपेक्षा असणार आहे कबीर कडून सवले ग्रामस्थांना जर्मन सर्व संघाच्या पाठीराख्यानं. भ्रम तर अगदी सकाळपासून नक्कीच
त्यांचे प्रमुख उपस्थित या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बेमिरास गोलंदाजी सुरुवात करते तर सामना केला फलंदाज महेंद्र, ऑस्ट्रेलिया कबीर. आव्हाने ते 54 धावांचा 54 लक्षाचा पाठलाग जनमन सर्वही संघ करण्यासाठी सज्ज झालेला आहे. मात्र भेट होतो एक आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. जनमन सर्वही संघाने मागील सामन्यामध्ये विक्रम प्रस्थापित केला होता. 10 गाड्यांनी सामना जिंकला होता. 55 वाईटचा इशारा आलेला आहे. 10 विकेटने तो सामना जिंकला होता, ज्यामध्ये 30 धावांची अतिशय उत्कृष्ट केली कबीराची पाहायला मिळत होते. आणि 22 धावांची खेळी महेंद्रची पाहायला मिळाली होती. आव्हाने ते 54 धावांचा 54 लक्षाचा पाठलाग जनमन सर्वही संघ करतोय. आणि या जोडीवर पूर्णपणे मदार असणार आहे. हा सामना जर जनमन सर्वही संघाला जिंकायचा असेल तर या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या फलंदाजामध्ये हिटमॅन सोमनाथ चौधरीचं येणं देखील बाकी आहे. इथे मात्र चेंडूला फेकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हा कॅच सोडलेला आहे. हा कॅच सोडला की मॅच सोडला पाहावं लागेल, कारण कबीर असा एक फलंदाज आहे जो कधीही नक्कीच पळोपार करू शकतोय, सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरू शकतोय आणि तसे मेलेल्या कोंबड्याला आगीचा भय नसतं. कबीर नक्कीच याला जीवदानचे मिळालेलं नाही, तर जीवदानाचा तो फायदा उचलू शकेल. खूप मोठी चूक केलेली आहे कबीराचा जेल सोडून. पाहूयात ती चूक मागे ठरेल का. सगळ्याचा हेल्मेट ही या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे आणि कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये सुधाकराच्या हेल्मेटला खूप मागणी असेल. पंचांचा इशारा वाईट सगळे बरेच मुख्य पंचांच्या बोंडीमध्ये आपण बघाय. धावसंख्या 6, 54 लक्षाचा पाठलाग जॉन सर्वही संघ करतोय. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मेडिकल रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. जोपर्यंत सीमाच्या लगत चेंडू अडवून फेकी केला गेलेला आहे. शेवटचा फलंदाज 2 धाव पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या 8 धाव आपल्याला झळकले गेले आहेत. आपण सामनामध्ये जर्मन सरवली विरुद्ध गावदीप पिंपळकर या 2 संघामध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे आपल्याला 8 धावा. 54 लक्षाचा पाठलाग जर्मन सरवली संघ करतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक मार्गस्थ देवीदास याचं देवीदास याने षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग साधता आलेला नाही. खरं चेंडू समोर खेळायचा होता. चेंडू जातोय फायनल थर्ड रिझन मध्ये. 2 धावा दरम्यान फलंदाज पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 3 धावा पूर्ण. 3 धावल्या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. 11 धावा आपल्याकडे झळकल्या गेलेल्या आहेत. क्वार्टर फायनलचा सामना आपण सध्या पाहतोय गावदेव पिंपळकर येतो जॉन बन सरळ या 2 संघामध्ये. पेंदर पाटील साहेब तुमच्या आमच्या सर्वांच्या हिंदर मामा यांचं ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. चार चेंडू आतापर्यंत टाकून झालेला या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मामा चषकचे शिल्पकार हिंदर मामा यांचे आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पण झाले ना 11 झाले ना आता म्हणजे 43 या नाईट पर या वर्षी पण. आणि या वर्षी आता पुढील सीझन मध्ये देखील मामा चषक आपल्याला डे नाईट स्वरूपामध्ये पाहायला मिळेल.
हा चौकार पाहायला मिळतो आणि या चौकारांनी संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होती धाव एकावरला 15 धावा. 54 लक्षाचा पाठलाग जर्मन सरोली संघाकडून केला जातोय. आपण सामना पाहतो क्वार्टर फायनलचा. गावठी पिंपळकर विरुद्ध जर्मन सरोली दोन संघटना आणि या सामन्यामध्ये विजय संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गावठी रांजणी संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. गावठी रांजणी संघाने या अगोदरच विचार दापोडे संघाला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक मारलेले. राजेश बांबे खूप खुश आहेत. भर पावसात ते उभे आहेत आणि या पावसाची पर्वा ते करत नाहीत. बाकुला जाऊन चेंडू टोळले ते मिडकटर क्षेत्रामध्ये गणेश पाटील एका हाताने चेंडू शेती करेल तो पण त्या क्षेत्रक्षण चांगलं पाहायला मिळतं आणि इथे मात्र 9 रुपयाने फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद महेंद्र याची गेली संपुष्टात. पहिला फलंदाज बाद होताना महेंद्रच्या रूपाने. पहिलं षटक देखील समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपा एकावर 16 धावा. 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूने 38 धावांची आवश्यकता आहे अजून या जर्मन सरोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हो ना रणजित आपण पाहतो न्यू बॅटर मात्र रनांची आवश्यकता आहे जर्मन सरोली संघाला. सकाळी सर्व आहे आमची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिला त्याला सुजय शेराबाज आपल्या मनचे धन्यवाद. आपलं प्रेम आमच्यावर असंच असू द्या अशी नक्कीच आमच्याकडून आपला रिक्वेस्ट आहे. गोलंदाज गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतोय यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे जर्मन सरोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव आणि आता मात्र दबाव क्रिएट होताना आपण बघतोय जर्मन सरोली या संघावर. त्यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे उंचच उंच आणि लांबच लांब हा षटकार. रणजितच्या बॅट मधून 6 रन. धावसंख्या 6 ने वेगाने ओढवते धावते एकावर 22 धावाने अशाच पटक्यांची आवश्यकता आहे जर्मन सरोली संघाला सामन्याचा जिंकायचा असेल. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जर्मन सरोली संघाला. चेंडू पूर्णपणे पकड मजबूत आपण बघतो गावठी पिंपळगाव संघाची. मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्रक्षण मात्र इथे चांगलं पाहायला मिळत नाही. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 7 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 7-31 चे समीकरण खूपच अवघड होतं आता मात्र जर्मन सरोली संघासाठी. गावठी रांजणी संघाने सेमीफायनलच्या टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. गावठी रांजणी संघाचा संघ नाही. या सामन्याचे विजय संघ विपक्ष गावठी रांजणी हा सेमीफायनल सामना आपल्याला पाहिला आणि जवळजवळ चित्र स्पष्ट झालेले.
गावठी पिंपळगर विरुद्ध गावठी रांजोली हा सामना कदाचित नव्हे तर जवळजवळ आपल्याला तोच पाहायला मिळेल. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. सीमावर षटकार अजूनही नक्कीच हिंमत आलेली नाही. जनमन सरोली संघाने अशी जर फटकेबाजी केली तर कदाचित वेगळे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रवीण यांनी ज्या 28 धावा दिलेल्या होत्या त्या कुठेतरी नक्कीच पोहोचत असतील, मागण्या ठरलेल्या आहेत त्या सरोली संघाला. जर कबीर याने हा सामना जर जिंकून दिला तर हर्षद चौधरी यांच्याकडून तब्बल 2,000 पारितोषिक कबीरला दिलं जाईल. कबीरसाठी सुवर्ण संधी आहे आणि कबीरकडे क्षमता आहे. जो 24 घंटे पाय धरून पाणी नक्कीच मारू शकतोय तो भर पावसात आपल्या संघाला सामना जिंकून देखील देऊ शकतोय. अपेक्षा केली जाऊ शकते कबीरकडून पण कबीर संतापलेला आहे. इथे मात्र यश नो पंचांचा वाढचा इशारा आव्हानदाता वाढचेपणे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 24 पंचांचा जोडी निर्णयाचा तो अंतिम अखेरचा असणार आहे. पंचांची कुठल्या प्रकारचा वादविवाद करायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. नाहीतर कदाचित मोठी कारवाई देखील केली जाऊ शकते. गोकुळाम शेवटची षटक होता. याने चेंडू ट्रॅव्हल होते काटेच्या सहारे सोडले पंचांच्या समीप तो फक्त एक धाव पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावने धावसंख्या पोहोचते ती 31 ओव्हर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 23. एक तर 2 मोठे फटके कबीराच्या बॅट जर आले तर जर्मन सर्व्हिस संघ विचाराकडे मार्गक्रमण करेल आणि कबीर कडून भरपूर अपेक्षा देखील आहेत. खास करून हर्षद चौधरी यांच्याकडून कबीराने जर हा सामना जिंकून दिला तर बक्षिसामध्ये वाढ झालेली आहे. 2 वरून थेट 3 वर 3,000वर हे पारितोषिक पोहोचलेलं आहे आणि कदाचित या चेंडूनंतर ते 4 किंवा 5,000 देखील पाहायला मिळू शकतात. कबीर याने हा सामना जर जिंकून दिला तर. गोटीराम सामना करून फलंदाज कबीर यावेळी मात्र वेगवान चेंडू दिशा भरकटतो. पंचांचा इशारा वाईट. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. जोपर्यंत कबीर खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. एक अशीची शेवटची किरण कबीरच्या रूपाने जनमन सरोली संघासाठी. यावेळी मात्र चेंडूला बिरकवून लपटत फटका मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते ती धाव एकावर 34 धावा. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 4-20 3 मोठे फटके आणि काम तमाम. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे जनमन सरोली संघाला सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र सोल चेंडू पंचांचा वाढचा इशारा. धावसंख्या सिंगल वाढते. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. 4 चेंडू 19 धावा. 67 वय वर्ष असणारा गोलंदाज गोटीराम सध्या आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय. गोटीराम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साईडला चेंडू टोळलेला क्षेत्ररक्षक बंद प्रेक्षक नाही कारण चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळत आहे आणि आता मात्र डू आय डाय सिच्युएशन करू मोडू अशी स्थिती जनमन सरोली संघासाठी.
हिट आउट आहे गेट आउट. कारण शेवटचे 3 चेंडू आणि 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 3-17 त्याचे तिन्ही मोठे फटके ठोकावे लागतील. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. डू डाय सिच्युएशन. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 मोठे फटके. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल कपिल याला. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की पराभव छायेत जर्मन सरोली संघ. टॉस जिंकल्यानंतर गणेश पाटील यांनी जो निर्णय घेतला फलंदाजीचा तो स्वतःने देखील 7 ठरवलेला आहे आणि त्याच्या पाठलागाने देखील 7 ठरवलेला आहे. कारण मिशन इज इम्पॉसिबल. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता. एका चेंडूने दूर आपण पाहूया गावठी पिंपळगाव संघ. गावठी रांजूर संघाचा संघ नाही का पण टॉस साठी या टॉस केला जाईल. सेमीफायनलचा दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावठी रांजूर विपक्ष जवळजवळ चित्र स्पष्ट आहे. गावठी पिंपळकर. तर चित्र स्पष्ट झालेलं आहे. शिक्कामोर्तब झालेलं आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गावठी पिंपळकर विरुद्ध गावठी रांजूर या 2 संघामध्ये. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ मॅच कडे आपण बोलूया. या सामन्यामधील मॅन ऑफ मॅच ठरलेलं आहे. शॉर्ट पॉकेट डायनामिक गणेश पाटील. रॉक ऑफ पिंपळगाव ठरला या सामन्याचा सामना होईल. शॉर्ट पॉकेट डायनामिक रॉकेट साइज पॉकेट ज्याने रॉकेटच उडवले होते